आजच्या लेक्चरमध्ये आपण दशविध परीक्षा भाव हा टॉपिक बघणार आहोत. तुम्हाला दशविध परीक्षा भाव आणि दशविध पापकर्म यामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं स्टुडंट्स. तर मग दशविध वाचून डायरेक्ट क्वेश्चनची सुरुवात नाही करायची. पुढे पापकर्म आहे का परीक्षा भाव आहे हे मात्र नक्की वाचायचं. ओके. जर पापकर्म आलं तर ते जो काही आपला दिनचर्या अध्यायामध्ये अहिंसा अस्तेय वाला श्लोक आहे ते तुम्हाला 10 लिहायचे आणि जर दशविध परीक्षा भाव आलं तर दुष्य बलम कालम हा वाला श्लोक लिहायचा. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? तर आता हा जेव्हा तुम्हाला पॉइंट येईल तेव्हा तुम्हाला सुरुवात कशी करायची एक्झाम मध्ये लिहिताना. तर तुम्हाला एवढं माहिती असलं पाहिजे की दशविध परीक्षा भाव कोणत्या अध्यायात आला आणि इन जनरल सगळ्यांना ते माहिती असतं. मग सुरुवातीलाच असं लिहायचं, दशविध परीक्षा भाव याचं वर्णन वाग्भटांनी अष्टांग सूत्रस्थानच्या 12व्या अध्यायामध्ये केलेलं. म्हणजे यावरून काय कळेल की त्यांना की तुम्हाला त्या अध्यायाचं पूर्ण नॉलेज आहे हे त्या एक्झामिनरला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर हा श्लोक टाकायचा. या श्लोक मध्ये तुम्हाला 10ला 10 परीक्षेभाव सांगितले आणि खालच्या 2 लाईन मध्ये महत्व पण सांगितलेलं आहे की दशविध परीक्षा भावाचा अभ्यास का करायचा. ओके. ज्यांना श्लोक पाठ होतात त्यांनी 4ही लाईन केले तरी चांगलं आहे, पण ज्यांना होत नाही त्यांनी ऍटलीस्ट या 2 लाईन तरी पाठ करायचं. ओके. दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृती वयः सत्व सात्म्यम तथा आहार अवस्थाश्च पृथक्विधाः सूक्ष्म सूक्ष्माः समीक्षेषाम दोष औषधी निरूपणम यो वर्तते चिकित्सायाम न स सकलती जातोचित. ओके. या 2 लाईन मध्ये महत्व काय सांगितले त्याचं की ज्यांना दशविध परीक्षा भाव याचं नॉलेज आहे ज्या चिकित्सकाला, तो चिकित्सक कधीही असफल होत नाही. ठीक आहे. म्हणून आपल्याला ओपीडीच्या जे काही पेपर्स असतात, आपले केस पेपर्स असतात, त्या केस पेपरवर दशविध परीक्षा भाव हा पॉइंट असतो, जेणेकरून आपल्याला रुग्णाची अख्खी हिस्ट्री ह्या 10 पॉइंट वरून कळते. ठीक आहे. मग ह्याच्यामधले जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स एक 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 आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये लिहितानाही त्याच फॉर्मॅट मध्ये लिहायचं. ठीक आहे. बघा आता फर्स्ट आहे दुष्य. ओके. इथं ज्या फॉर्मॅट मध्ये मी सांगते की दुष्यचे कोणकोणते पॉइंट लिहायचे आहेत त्याच्या आपण काही एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. ओके. त्या एक्झाम्पलच्या आधारे आपल्याला ते पॉइंट्स कव्हर करायचे आहे. ओके. तर फर्स्ट दुष्य आहे. दुष्य मध्ये तुम्हाला काय काय लिहिणार आता? फर्स्ट दुष्य. ओके. माझ्यासोबत लिहिलं तरीही चालेल. दुष्य म्हणजे धातू आणि मल आले, सप्तधातू 3. मग त्याच्यावरून आपल्याला साध्य असाध्यता, साध्य असाध्यता कळते. त्याचबरोबर आपल्याला दोष दुष्य संबंध कळतो. ओके. आणि थर्ड पॉइंट औषध निवड कळते. औषध निवड. आता हे कसं? पहिला जो पॉइंट आहे साध्य असाध्यतेचा पॉइंट, तर सेम व्याधी आहे परंतु 2 वेगवेगळ्या दुष्यांच्या आधारे तो व्याधी झालेला आहे. जसं की क्षुद्र हा व्याधी आहे. ओके. बघा हाच कलर घेऊ. क्षुद्र हा व्याधी आहे. जर मांस धातूच्या आश्रयाने असेल तर तो साध्य म्हटला जातो, परंतु तो जर मेदाच्या आश्रयाने असेल तर तो मात्र असाध्य मानला जातो. ठीक आहे. म्हणजे दुष्याचा किती फरक पडतो बघा. एकच व्याधी आहे, क्षुद्र हा नावाचा एकच व्याधी आहे, परंतु जर तो माणसाच्या आश्रयाने असेल तर तो साध्य होतो, परंतु मेदाच्या असेल तर असाध्य होतो. त्याची चिकित्सा कोणीही करू नये. जर वैद्याला कळालं की ते मेदधातूच्या आश्रयाने तर त्याची चिकित्सा करू नये असं चरकांनी सांगितलं. ओके. साध्य असाध्य तो क्लिअर झाले. तर बघा दोष दुष्य संबंधामध्ये बघा पित्तज प्रमेय हे एक्झाम्पल लक्षातच ठेवायचं. पित्तज प्रमेय. पित्तज प्रमेयामध्ये काय होतं? पित्त आणि प्रमेय, प्रमेयामध्ये प्रामुख्याने मेदधातू असतो. ठीक आहे. मेधाचा स्निग्धता असते आणि पित्ताची काय असते? तीक्ष्ण उष्ण गुण असतो. जेव्हा तुम्ही तीक्ष्ण उष्ण गुणाची चिकित्सा कराल तेव्हा इकडला काय होणार? स्निग्ध गुण वाढणार आणि स्निग्ध गुणाची चिकित्सा कराल तेव्हा तीक्ष्ण उष्ण गुण वाढणार. त्यामुळे इथं चिकित्सा करताना आपल्याला मात्र अवघड होत. ओके. त्यामुळे दोष दुष्य पण माहिती असले पाहिजे. औषध निवड. तर बघा ज्वरच आहे परंतु संतत ज्वर, सतत ज्वर. ओके. या दोघांमध्ये आपण वेगवेगळे औषध देतो, कारण की
संतत मध्ये वेगळा दृश्य दूषित आहे आणि सतत मध्ये वेगळा दृश्य आहे, म्हणून या दोघांमध्ये आपण वेगळे औषध दिले तरच ती चिकित्सा व्यवस्थित होते. जर सततचे संततला आणि संततचे सततला दिले तर ते तितके लाभदायक ठरत नाहीत औषध. ओके, क्लिअर हा पॉइंट, दुष्यचा पॉइंट. सेकंड पॉइंट बघा, दुष्य देश. देश मध्ये आपल्याला दोन देश माहिती आहेत, भूमी आणि देह. ओके, भूमीमध्ये तुम्हाला अनुप, सांधारण, जांगम हे सगळं माहिती. ओके, जर अनुप देशात व्यक्ती राहत असेल तर त्याला श्लीपर हा आजार लवकर होतो ऍज कम्पेअर टू साधारण आणि जांगम देश. ओके, त्यामुळे तो व्यक्ती कुठला आहे, त्याचा जन्म कुठं झालेला आहे हे पण तितकंच महत्वाचं ठरतं. ओके, आणि देहबल म्हणजे त्याचं मन कसं आहे, तसेच त्याचा अवयव कोणत्या अवयवामध्ये तो व्याधी झालेला आहे यावरून आपल्याला चिकित्सा करायला सोपं जातं. ठीक आहे, जसं की यकृतामध्ये जो व्याधी असेल तर आपण यकृतावर काम करणारीच औषधं देऊ. त्यामुळे इथं देश महत्वाचा आहे. ओके, त्यानंतर बल. 3 नंबरचा पॉइंट काय होता, बल. मग आता इथं बलामध्ये तुम्हाला मानसिक बलाचाही विचार करावा लागणार आहे, तसेच रोगाचं बल, रुग्ण बल, औषध बल आणि लास्ट पॉइंट दोष बल. हे तुम्हाला 4 पॉइंट बलामध्ये विचार करावाच लागणार. ठीक आहे, रोगाचं बल जर उत्तम असेल तर आपल्याला त्याप्रमाणे औषधीही चांगली द्यावं लागतील, परंतु जर रुग्णबल चांगलं नसेल तर औषधी चांगली देऊनही काही फायदा नाही. ठीक आहे, कारण की एकदम कमकुवत एखादा व्यक्ती आहे परंतु त्याला आपण एकदम तीक्ष्ण उष्ण अशी औषधी दिलेत तर तिथं मात्र आपल्याला उपद्रवच जाणवणार. ठीक आहे, त्यामुळे इथं आपल्याला बलाचा विचार करावाच लागतो. बलाचा विचार करताना रोग, रुग्ण, औषध आणि दोष इतक्या पॉइंट्सचा विचार करायचा. ओके, क्लिअर सगळ्यांना हे पॉइंट्स, दुष्य, देश, बल. आता पुढचे पॉइंट्स बघा. बल झालं काल, 4 नंबरचा पॉइंट आहे काल. आता कालामध्ये तुम्हाला ऋतू आणि दिवस रात्र हा विचार करावा लागतो. मग आता ऋतूमध्ये बघा, ऋतूनुसार तुम्ही कसा विचार करणार, तमक श्वास, तमक श्वास वर्षा ऋतूमध्ये जास्त त्याचे वेग येतात. ओके, इन जनरल तुम्ही एखाद्या पेशंटला जरी बघितलं ना तरी पावसाळ्यामध्ये त्यांना जास्त त्रास त्याचा जाणवतो तमक श्वासाचा, म्हणून तमक श्वास वर्षा ऋतूमध्ये जास्त वेग येतात असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याचबरोबर शोफ असेल, ठीक आहे, शोफामध्ये पण पुन्हा आपल्याला वातज, पित्तज, कफज असे तुम्हाला 3 शोफ सांगितलेले आहेत. मग त्याच्यामधला जर कफज शोफ असेल तर तो रात्री जास्त वाढलेला बघायला भेटतो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, कालानुसार दिवस आणि रात्र झालं. ओके, पुढे आहे 5 नंबरचा पॉइंट अनल म्हणजे अग्नी. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मंद अग्नी सगळ्या रोगांचं कारण मंद अग्नी आहे. ज्यांचा मध्यम आणि तीक्ष्ण आहे त्यांना तरी तितके व्याधी होत नाहीत, परंतु मंद अग्निवाल्या व्यक्तींना खूप सारे व्याधी होतात. ठीक आहे, हे एक सेंटेन्स लिहिलं तरी सफिशियंट. पुढे तुम्ही अग्नीचे 3 प्रकार इथे लिहिले तरीही चालते. ओके, आता 6 नंबरचा पॉइंट, पहिला काय झाला, दुष्य झाला, देश झाला, बल झाला, काल झाला, अनल झाला. आता प्रकृती. प्रकृती ही जन्मापासून मरेपर्यंत सेम असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती, परंतु वातज प्रकृती आहे एखाद्या व्यक्तीची, वातज प्रकृती आहे आणि त्याला वात प्रधान व्याधी झाला तर तो मात्र असाध्यकडे जातो. आणि जर वात प्रधानच प्रकृती आहे, वातज प्रकृती आहे पण कफ प्रधान जर व्याधी झाला तर तो चिकित्सेला साध्य होतो. का, कारण की इथं काय होतं, जेव्हा अपोजिट गुण असतात ना तेव्हा आपल्याला पटकन चिकित्सा करता येते, परंतु जर सेम गुणवारे असतील तर तिथं मात्र चिकित्सेला आपल्याला थोडंसं हार्ड जात. ठीक आहे, हे प्रकृतीचं झालं. पुढे 7 नंबरच्या पॉइंट मध्ये वय,
वयामध्ये आपल्याला माहित आहे वृद्ध आणि बाल, तरुण. ओके, आपण असे पॉइंट्स करतो. वृद्ध अवस्थेमध्ये वात वाढतो, मग त्यानुसार चिकित्सा. बालमध्ये कफ असतो अधिक, त्यानुसार चिकित्सा. आणि तारुण्यामध्ये पित्त असते. ओके, हे तर इन जनरल झालं. परंतु त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल म्हटलं तर ग्रहणी बेस्ट एक्झाम्पल आहे. आपण काय म्हणतो, ग्रहणी हा व्याधी खूप अवघड आहे चिकित्सेला. परंतु तर जो बालकांमध्ये जर झाला तर तो साध्य आहे, त्याची चिकित्सा सोपी होते. पण वृद्धामध्ये झाला तर मात्र तो असाध्य समजला जातो. ठीक आहे, वयाचं एक्झाम्पल कळालं. ग्रह. ओके, दुष्य देश बल काल प्रकृती अनल. ओके, अनल नंतर मग वय. इतके पॉइंट क्लिअर सगळ्यांना. आता बघा सत्व आणि सात्मे हे दोन पॉइंट बघायचे. सत्व म्हणजे मन, व्यक्तीचं मन कसं आहे. जसं की एखाद्याला खूप कमी आजार असतो, पण तो म्हणतो की बाबा माझं खूप जास्त दुखतंय, माझा इतका त्रास आहे, याचा त्रास आहे, तसा त्रास आहे, खूप वाढून चढून सांगतो. म्हणजे त्याचं सत्व कसं आहे, एकदम कमी आहे. ठीक आहे, आणि तेच एखादा कफ प्रधान व्याधी असू द्या, तो काय म्हणतो की मला दुखतंय परंतु तेवढं काही नाही, थोडस जरी औषध घेतलं तरी मला बरं वाटेल, असं म्हणतो. म्हणजे ते उत्तम सत्व झालं. ठीक आहे, मग जर व्यक्ती आपल्याकडे आला तर तो कोणत्या सत्वाचा आहे, त्यानुसार त्याचा कोणता व्याधी आहे हे आपल्याला कळायला सोपं जातं. ठीक आहे, त्यामुळे सत्व पण आपल्याला माहिती पाहिजे. नंतर 9 नंबरचा पॉइंट होता सातम्य. सातम्य म्हणजे कोणते औषध दिल्यावर बरं वाटेल त्या व्यक्तीला. ते पॉइंट कशामध्ये, सातमी मध्ये येतात. म्हणजे कोणताही एखादा असो, जसं की राजयक्ष्म झालेला आहे एखाद्या व्यक्तीला, राजयक्ष्मामध्ये जर तुम्ही मांसाहार दिला तर तो व्यक्ती लवकर रिकवर होतो. ठीक आहे, म्हणजे साधर्म्याचे औषधं किंवा त्याचा व्याधी बरा करणारे जे औषधं असतात ना, ते सगळे सातमे मध्ये येतात. ओके, त्याच ठिकाणी असात्मेकर जर औषधी दिली किंवा असात्म्याचा जर विचार केला तर तो व्याधी वाढूही शकतो. आणि ऍट द एंडला पॉइंट आहे आहार. आहार पण खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपण मात्राशी त्या अध्यायामध्ये पूर्ण डिटेल मध्ये, तसंच द्रवद्रव्याधी विज्ञान यामध्ये डिटेल बघितलंय. तर आहार का महत्वाचा आहे, कारण की आहाराच्या विकृत सेवनामुळेच व्याधी निर्माण होतात. ठीक आहे, म्हणून आपण हिस्ट्री मध्ये पूर्ण आहाराचं डिटेल मध्ये घेतो की तुम्ही चहा घेता, कॉफी घेता, किती कप घेता, कधीपासून घेता, जेवणामध्ये काय असतं, रात्रीच्या जेवणात काय असतं, दिवसभर काय खाता, हे सगळी इन डिटेल आपण हिस्ट्री घेत असतो पेशंटची. ठीक आहे, हे तुम्हाला सगळे पॉइंट्स लिहायचे. ओके, लेक्चर स्टॉप करून तुम्ही जे मी एक्झाम्पल सांगितले ते एक्झाम्पल्स पटापट लिहिले तरीही चालेल, जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्या टॉपिकला बघायची गरज नाही. ओके, सगळ्यांना पॉइंट्स क्लिअर आहे. बघा आता पुन्हा आपला तो श्लोक, दुष्यम देशम बलम कालम अनल प्रकृती वय. तुम्ही 5-5चे ग्रुप करून पाठ केलं तरी चालेल. ठीक आहे, दुष्य देश बल काल. ओके, इथपर्यंत एक करा. अनल प्रकृती वय हा एक ग्रुप करा. सत्व सात्म्य आणि आहार अवस्था असे तुम्ही शॉर्ट मध्ये ग्रुप केले तरीही चालेल. पण हा टॉपिक तुमचा क्लिअर असलाच पाहिजे, कारण की दशविध परीक्षा भाव, दशविध पापकर्म या दोन्हीपैकी एक टॉपिक फिक्स एक्झाम मध्ये पडतोच. त्यामुळे दशविध पापकर्माचं आपलं लेक्चर ऑलरेडी युट्यूबवर आहे, ते लेक्चर पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर दशविध परीक्षा भावचं लेक्चर ही तुम्हाला भेटलेलं आहे. ठीक आहे, इकडे दशविध पापकर्म लिहा, इकडे दशविध परीक्षा भाव लिहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन काहीच होणार नाही. क्लिअर सगळ्यांना. मी माझ्या पद्धतीने यातला एक एक पॉइंट पूर्णरित्या तुम्हाला सांगितलेला आहे समजून. प्रत्येकाचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच एक्झाम मध्ये लिहायचं. ठीक आहे, एक्झाम जवळ आलेला आहे, पटापट अभ्यासाला लागा, टाइमपास बिलकुल करू नका. प्रत्येक आयुर्वेदा मराठीच्या लेक्चर्स मध्ये जे काय होत आहे टॉपिक्स प्रत्येक सब्जेक्टचे, ते केअरफुली वाचा, कारण की आम्ही प्रिव्हियस इयरचं पूर्ण अनालिसिस करूनच तुम्हाला प्रोव्हाइड करतोय टॉपिक. ठीक आहे, सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. जे काही आयुर्वेदा मराठीचं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर रोज MCQ पडतायत, ते जॉईन करा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे.